नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण एक आज व्यवस्थित प्रश्न बघूयात. ए जसे बी बरोबर 3 जसे 4, इथे लिहा तुम्ही 3 जसे 4 आणि सी जसे बी तुम्हाला 8 जसे 1 दिलेला आहे. थोडं कन्फ्युज केलंय तुम्हाला. तर इथं बी जसे सी ची किंमत आहे 1 जसे 8, म्हणून इथं 1 लिहा आणि इथं 8 लिहा. याच्यावर लिहिता येणार नाही आपल्याला. आता बघा, रिकाम्या जागी शेजारचा अंक लिहून टाकायचा. इथे रिकामी जागा आहे, याच्या बाजूला 4 आहे, इथं 4 लिहून टाका. इथे एक रिकामी जागा आहे, याच्या बाजूला 1 आहे, इथे 1 लिहून टाका. आता यांचा गुणाकार करा. 3 1 3, 4 1 4 आणि 4 8 32. याचा अर्थ ए कडं 3 भाग आहेत, बी कडं 4 भाग आहेत आणि सी कडं 32 भाग आहेत. तर आपल्याला त्यांनी ए ची किंमत दिलेली आहे, ए कडं 30 रुपये आहेत असं गृहीत धरूत आपण. याचा अर्थ 3 भागाची किंमत 30 रुपये असेल. 3 भागाची किंमत जर 30 रुपये असेल तर एका भागाची किंमत असेल 10 रुपये. तर असे बी कडं 4 भाग आहेत, तर 4 भागाची किंमत 4 10 40 आणि 32 भागाची किंमत 32 गुणिले 10 320. त्यांनी प्रश्न विचारलाय बी प्लस सी ची किंमत किती, तर 320 आणि 40 याची बेरीज येते 360. कसं वाटलं तुम्हाला गणित? जय हिंद.